कल्याणजवळच्या टिटवाळा मांडा परिसरामध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांमधून दारू काढून नवीन ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा कल्याणच्या एक्साईज डिपार्टमेंटनं त्यांच्या भरारी पथकानं पर्दाफाश केलाय। गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा मांडा परिसरामध्ये एका घरामध्ये हा गोरखधंदा सुरू होता। एक्साईज विभागाला याबद्दल माहिती मिळताच भरारी पथकानं छापा टाकला आणि बनावट दारूचा साठा आणि 12,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी जयश्री केने आणि रोहन केने यांना अटक करण्यात आली आहे। जयश्री केने यांच्या घरामध्ये हा कारखाना सुरू असल्याचं समजतंय। भरारी पथकाला मुंबई बडोदा प्रस्तावित हायवेवरती बनावट मद्याचा साठा घेऊन येत असल्याची माहिती मिळालेली होती। संशयित गाडी थांबवून चौकशी केली तेव्हा गाडीमध्ये विदेशी मद्याचा साठा आढळला आणि चौकशी दरम्यान टोळी टिटवाळा मांडा परिसरामध्ये बनावट दारू तयार करतंय असं उघड झालं। त्या छाप्यामध्ये बनावट बूच, प्लास्टिक जार, बनावट विदेशी मद्य आणि रिकाम्या काचेच्या बाटल्या सापडल्या आहेत। एक्साईज विभागाच्या पथकानं हा साठा जप्त केलाय आणि तपास सुरू आहे। दोघांकडनं शहरातील धाब्यांवरती बनावट दारू पोहोचवतंय असा संशय आहे आणि त्यामुळे पुढील कारवाई सध्या सुरू आहे। बनावट दारू विक्री प्रकरणी आज कारवाई केली आहे, काय संपूर्ण प्रकार? सदरची आज जी कारवाई केलेली आहे ती आमचे महाराष्ट्राचे आयुक्त राजेश देशमुख साहेब, सहआयुक्त प्रसाद सुर्वे साहेब आणि आमचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे। आम्हाला दिनांक 25/1/26 रोजी खात्रीलायक बातमी मिळाली होती की बडोदा हा प्रस्तावित हायवे त्या ठिकाणी रस्त्यावरून एक 4चाकी गाडी जाणार आहे, त्यामध्ये विदेशी मद्य वाहतूक होणार आहे। त्यानुसार आम्ही सापळा रचून त्या गाडीचा संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ती गाडी त्या ठिकाणी आली। त्या गाडीचा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ 10 ते 12 बॉक्स विदेशी मद्य भरणा केलेल्या बाटल्या आढळून आल्या विविध ब्रँडच्या और त्याच्यासोबत आम्हाला कॅप मिळाल्या। संशय जास्त बळवल्यानंतर त्या वाहनासोबत जो आरोपी मिळाला होता केणी म्हणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो बोला कोंडेरी गावातनं आम्ही आलो। त्या ठिकाणाहून जवळजवळ एक 5-1 किलोमीटरवर तो कोंडेरी गाव म्हणून आहे, त्या ठिकाणी गेलो असता त्याच्या घरामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे 12 लाखाचा मुद्देमाल मिळून आला। त्या ठिकाणी प्लास्टिकचे जार 20 लिटरचे पाण्याचे असतात त्या जारमध्ये ब्लेंड होता व्हिस्कीचा आणि बकार्डी रमचा आणि त्या ठिकाणी रिकामी बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज बाटल्यांच्या 180 मिलीच्या बुचं, रॉयल स्टॅग व्हिस्कीची प्लॅस्टिकची बुचं आणि रिकाम्या बाटल्या असा टोटल एकूण टेम्पोसहित मुद्देमाला मोबाईलसहित एकूण 18-19 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींची कोर्टात हजर केली असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि याचा योग्य तो पुढील तपास चालू आहे। त्या ठिकाणी जो कागदपत्र मिळतात त्याची पण तपासणी चालू आहे। तरी एकूण मद्यासाठा बनावट होता, बनावट काम सुरू होतं, काय नेमकी मोडस ऑपरेंटी होती? ती मोडस ऑपरेंटी अशी मिळून आढळून आली की तो जो जारमध्ये मिळून आलेला विदेशी मद्यासाठा जो ब्लेंड म्हणतो आपण त्याला, तो त्यांनी कुठून आणला, बिस्लेरी बाटल्यामध्ये भरलेला होता तो कुठून आणला त्याचा आता तपास चालू आहे।